नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्या बघूयात. सुरुवात करूयात गणेशोत्सवाच्या बातम्यांनी. राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह. घरोघरी लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन. आजपासून पुढील 10 दिवस राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह कायम राहणार. सकाळपासूनच गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबई पुण्यात मानाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. मुंबईसह पुण्यातील गणेश मंडळांनी आकर्षक देखावे साकारले. कोल्हापुरातील छत्रपती घराण्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन. नवीन राजवाड्यात शाही लवाजमेसह पालखीत बाप्पाचं आगमन. तर बाप्पांच्या स्वागतासाठी खासदार शाहू छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित. नंदुरबार शहरातील पहिल्या मानाचे श्री दादा आणि बाबा गणपतीची प्रतिष्ठापना. दादा गणपतीची 1882 पासून स्थापना होते, तर बाबा गणपतीची 1883 पासून स्थापना. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून रूट मार्चचं आयोजन. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन. सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीसही प्रयत्नशील. धाराशिवच्या तुळजापुरात पुरातन विहिरीमध्ये गणेशाची स्थापना. तर 40 ते 50 फुटी दगडी विहिरीच्या दगडी कमानीत गणराय विराजमान. ऐतिहासिक पुरातन विहिरीच्या संवर्धनासाठी गणेश मंडळाचा 15 वर्षांपासून विहिरीत गणेश स्थापना करण्याचा उपक्रम. धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीची पारंपरिक पद्धतीनं स्थापना. टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढत जल्लोषात बाप्पाचं आगमन. छत्रपती संभाजीनगरमधील संस्थान गणपतीची प्राण प्रतिष्ठा. तर अतुल सावे, संदीपान बुंबरे, भागवत कराड, अंबादास दानवे, कल्याण काळे यांच्याकडून गणपतीची आरती. आमदार सतेज पाटलांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी गणरायाचं आगमन. ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवेश पाटलांकडून गणपतीची आरती. आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी गणरायाचं आगमन. कुटुंबियांसोबत गणेशाची विधिवत पूजा करत केसरकर कुटुंबियांकडून विघ्नहर्ताची आरती. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या रत्नागिरीच्या खेडमधील निवासस्थानी गणरायाचं आगमन. शिवसेना नेते रामदास कदम, योगेश कदम यांच्यासह संपूर्ण कुटुंबाकडून बाप्पाचं पूजन. मंत्री छगन भुजबळांकडून अंजीरवाडीतील गणरायाची प्राणप्रतिष्ठा. मंडळाकडून अष्टविनायक दर्शनाचा आकर्षक देखावा. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या घरीही गणरायाचं आगमन. रक्षा खडसे, एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसेंकडून गणरायाची आरती संपन्न. खासदार सुनील तटकरेंच्या रायगडमधल्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना. दरम्यान यावेळी मंत्री आदिती तटकरे, सुनील तटकरे आणि त्यांच्या पत्नी मातोश्रीसह संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान. शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवत संजय राठोड यांचं गणरायाला साकडं. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अमरावतीमधील गंगा सावित्री निवासस्थानी गणरायाचं आगमन. राणा दाम्पत्याकडून गणरायाची मनोभावे पूजा. छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान. दानवे कुटुंबियांकडून उत्साहात गणरायाची आरती. कोल्हापुरात मंत्री प्रकाश आंबेडकरांच्या घरी बाप्पाचं आगमन. आंबेडकर कुटुंबियांकडून बाप्पाची मनोभावे पूजा. सर्वांचं आरोग्य उत्तम राहावं, आंबेडकरांची विघ्नहर्ताकडे प्रार्थना. चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांच्या घरी यथासांग गणेश पूजन. तर वरोरा इथल्या निवासस्थानी केली श्री गणेशाची स्थापना. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांच्या घरी गणरायाचं उत्साहात आगमन. तर जोरगेवार कुटुंबियांकडून गणपतीची पूजा संपन्न. भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्या घरी गणरायाचं आगमन. वाजत गाजत गणपती बाप्पाची मिरवणूक. नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्याही घरी बाप्पा विराजमान. कुटुंबियांकडून विधिवत पूजा करत गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न. मंत्री पंकजा मुंडेंच्या घरी लाडक्या गणरायाचं आगमन. पंकजा मुंडेंकडून गणरायाची विधिवत पूजा संपन्न. सिंधुदुर्गच्या राजाला सोन्याचे पाऊल अर्पण. निलेश राणे आमदार व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांनी केला होता नवस. 65 ग्राम सोनं आणि अर्धा किलो चांदी मिश्रित सोन्याचे पाऊल गणरायाला अर्पण. भास्कर जाधवांच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन. तर चिपळूण तालुक्यातल्या तुरंबवमधील निवासस्थानी विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा.
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। त्याचवेळी उदयनराजेंकडून सपत्नीक गणरायाची पूजा संपन्न। जालन्यात आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन। अर्जुन खोतकरांनी स्वतः ढोल वाजवत बाप्पाचं स्वागत केलं। विधिवत पूजा करत गणरायाची प्राणप्रतिष्ठा। मराठी बिग बॉस विजेता अभिनेता शिव ठाकरेच्या अमरावतीमधील घरी बाप्पा विराजमान। बाप्पाच्या आगमनावेळी शिवनं ढोल वाजवण्याचाही आनंद लुटलाय। अभिनेता अभिजित खांडकेकरांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन। यंदाच्या वर्षी कलेशी निगडीत देखावा साकारण्यात आला। पर्यावरणपूरक देखावे आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेण्याचेही आवाहन। अभिनेत्री सायली संजीवच्या घरात गणपती बाप्पा विराजमान। सायली संजीवकडून गणरायाची पूजा संपन्न। अभिनेते सुबोध भावे यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन। सुबोध भावेंचं संपूर्ण कुटुंब गणरायाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित। चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशीच्याही घरी बाप्पाचं आगमन। मोठ्या जल्लोषात बाप्पाला घरी आणलं। यावेळी विधिवत पूजा करून बाप्पा विराजमान। पुण्यात भाऊ रंगारे गणेश मंडळ आगमन मिरवणुकीमध्ये कलावंत ढोल ताशा पथकाचं वादन। मिरवणुकीत विविध कलावंतांसह अभिनेता सिद्धार्थ जाधव सुद्धा ढोल वादनात सहभागी। कोकणात महिला जपतायत गणपती डोक्यावर आणण्याची ही प्रथा। दरम्यान संगमेश्वरच्या करजुवे या गावात महिलांनी गणपती आणले डोक्यावरून। लाडकं दैवत डोक्यावरून आणताना महिलांचा आनंद द्विगुणित। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह। रत्नागिरीमध्ये 1,66,986 घरगुती तर 116 सार्वजनिक मंडळांमार्फत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार। मूर्ती शाळांमध्ये लाडक्या बाप्पाला घरी देण्यासाठी भाविकांची लगबग। लाडक्या गणरायाला घरी नेण्यासाठी नाशिककरांची बाजारपेठांमध्ये गर्दी। नाशिकात सकाळपासूनच पाऊस सुरू तरी भर पावसात सुद्धा नागरिकांचा उत्साह शिगेला। नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा। गोंदियात डीजे साऊंड मुक्तीसंदर्भात पोलीस पाटील आणि पोलीस स्टेशनचा पुढाकार। 102 गणेश मंडळांपैकी 61 गणेश मंडळांनी डॉल्बी साऊंड मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतला निर्णय। तळ कोकणातील पुजारेवाडीमध्ये डोलीतनं गणपती बाप्पा घरी आणण्याची परंपरा आजही कायम। तर जिल्ह्यातील 72,755 घरगुती गणपती आणि 32 सार्वजनिक गणपती यामध्ये विराजमान। कोकणात गणेशोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात। संगमेश्वरमध्ये चक्क ओढीतनं गणपती बाप्पाचं आगमन। ढोल ताशाच्या गजरात गणराया विराजमान। लातूरमध्येही हमाल माथाडी कामगारांकडून 2 दिवस अडत बाजार बंद। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांकडून आज आणि उद्या बाजार बंद ठेवण्याचा निर्णय। वर्ध्याच्या समुद्रपूर या तालुक्यातल्या कोरा परिसरात जोरदार पाऊस। लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले। दरम्यान या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातल्या वेहगीमध्ये रस्त्याअभावी आदिवासी बांधवांचे हाल। बांबूच्या झोळीतनं प्रसूतीसाठी घेऊन जाताना रस्त्यातच महिलेची प्रसूती। आमदार चंद्रकांत पाटलांनी जम्मूमध्ये अडकलेल्या भाविकांशी फोनवरून संवाद साधला। जम्मू काश्मीरात पावसाचा अक्षरशः हाहाकार। मुक्ताईनगरमधील 42 भाविक अडकले। सोलापूरच्या करमाळ्यातील शेतात शेतकऱ्यांनी लावले बॅनर्स। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे कर्जमाफीची विचारणा करणारे बॅनर्स। आगळ्या वेगळ्या बॅनरनं वेधलं लक्ष। नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची नांदेड, लातूर, हिंगोली या 3 जिल्ह्यांची आढावा बैठक संपन्न। बैठकीमध्ये अमित देशमुखांकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचं सुतोवाच। आमदार श्रीजया चव्हाण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी परिषदेवर तर मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती। अहिल्यानगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का। जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरेंचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश। मोरेंची शिवसेना शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्ती।
नंदुरबारचे शिंदेंचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। संतोष पाटील यांचं तालुक्यातलं पूर्व भागात मोठं वर्चस्व। बीडच्या आष्टीमध्ये कनिष्ठ न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायालयाला मंजुरी दरम्यान आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश। वकील संघाच्या वतीनं फटाके फोडून आनंद उत्सव साजरा। गेल्या 30 वर्षांपासून वरिष्ठ न्यायालयाची मागणी सुरू आहे। गडचिरोलीतील भामरागड तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती तर तालुक्यातल्या हिंदेवाडा या ठिकाणी एसडीआरएफ पथकानं एका गर्भवती महिलेला बोटीच्या साह्यानं पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं। भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये पिण्यासाठी अशुद्ध पाणी, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल। उपसरपंचांनी गावकऱ्यांकडून पैसे गोळा करत तहसील कार्यालयामध्ये दिले आणि गावासाठी पाणी देण्याची केली विनंती। छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ तर त्यामुळे गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यातल्या पर्लकोटा नदीला चौथ्यांदा पूर आल्यामुळे तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। बुलढाणा हिरवड या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील पडक्या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांना धोका। जीर्ण झालेली खोली पाडावी अन्यथा आंदोलन करून हिरवड या ग्रामस्थांचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसेसमध्ये अद्यापही व्हीटीएस सिस्टीम नाही। व्हीटीएसमुळे रेल्वेप्रमाणेच एसटी बसच्या लोकेशन दिसणार होतं, मात्र अजूनही ही सिस्टीम कार्यान्वित नाही। टीव्ही9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। जळगावातील पांडे चौकातील मुख्य पाईपलाईनच्या गळती दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात तर पाण्याच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत होती। ही बातमी टीव्ही9 मराठीनं प्रसारित केली होती। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातल्या येताळामध्ये आरोग्य केंद्र बंद। उद्घाटन होऊन 6 महिने झाले तरी सुद्धा रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळेनात। गावकऱ्यांवर उपचारासाठी चक्क धर्माबादला जाण्याची वेळ। सणासुदीच्या दिवसात वाशिमच्या शेलू बाजारातील तांत्रिक अडचण नसताना एटीएम बंद। एटीएम बंद असल्यामुळे नागरिकांचा संताप। नागरिकांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। परभणीच्या जिंतूरमधील चांदजमध्ये गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक। पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ। दरम्यान महाराष्ट्र जादूटोणा आणि अघोरी प्रथा प्रतिबंधित कायद्याखाली गुन्हा दाखल। लातूरमधील मुख्य रस्त्यावर हिट अँड रनची घटना। भरधाव कारची संगीता गंगधडे या महिलेला धडक तर धडक दिल्यानंतर कार चालक फरार। उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू। कार चालकाला शोधून कठोर कारवाई करा, महिलेच्या कुटुंबाची मागणी। कोल्हापूरच्या इचलकरंजी बाजारपेठेमध्ये दोन चारचाकी गाड्यांची अचानक पेट घेत या ठिकाणी पूर्ण कार जळाला। कारनं अचानक पेट घेतल्यामुळे नागरिकांची धावपळ। जीवितहानी सुदैवानं टळली, मात्र आगीत गाडींचं मोठं नुकसान।